नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर NCNC स्मार्ट कार्ड होतं, त्या स्मार्ट कार्डबद्दल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत काही अपडेट देखील दिल्या होत्या किंवा ह्या कार्डसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात. त्याचबरोबर हे जे कार्ड आहे ते कशासाठी लागणार आहे किंवा ह्या कार्डमध्ये पहिले जे जुने कार्ड होते आणि हे जे नवीन NCNC स्मार्ट कार्ड आहे त्यामध्ये काय बदल करण्यात आलेत, ह्या सर्वच अपडेट मी मागच्या व्हिडिओमध्ये दिल्या होत्या. परंतु त्याचबरोबर आता मी तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे. त्याचबरोबर हे अपडेट काय आहे, चला तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर सवलतधारक जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी हे स्मार्ट कार्ड चालू केले असून हे एस टी महामंडळाचे महत्त्व किंवा एक नवीन प्रयोग आहे. त्याचबरोबर हे कार्ड सगळ्यांनाच 1 मेपासून अनिवार्य केले आहे. म्हणजे ज्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही फॉर्म फिलअप केला होता किंवा फॉर्मची जी माहिती होती ती तुम्ही फिलअप करून तुम्ही एस टी महामंडळाच्या डेपोमध्ये दिली होती, तर अशा देखील जे प्रवासी आहेत त्यांना आता NCNC स्मार्ट कार्ड 1 मेपासून त्यांच्या कुरिअर घरी आलेले आहे. ते देखील यूज करत आहेत. ते कसे यूज करायचे होते ते मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. पण जे NCNC स्मार्ट कार्ड आहे तिचा जर रिचार्ज करायचा आहे तो रिचार्जसाठी एक सरकार एक महत्त्वपूर्ण किंवा एस टी महामंडळ जे आहे ते एक अधिकृत पोर्टल देखील तयार करतोय. तोपर्यंत तुम्हाला हे जे स्मार्ट कार्डचा रिचार्ज संपल्यावरती तुम्ही एस टी महामंडळाच्या डेपोमध्ये जाऊन हा रिचार्ज तुम्हाला करणं अनिवार्यच आहे. ही झाली रिचार्जसाठी. म्हणजे तुमचे हे स्मार्ट कार्ड तुम्ही स्टार्टिंगला आत्ता मे महिन्यापासून जर वापरत असाल तर तुमच्या कार्डवरती तुमचा एक ठराविक बॅलन्स देखील असेल. तो बॅलन्स संपल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एस टी महामंडळाच्या डेपोमध्ये जायचं आहे. हे जे अधिकृत पोर्टल अजून तयार झाले नसल्यामुळे तुम्हाला एस टी महामंडळाच्या डेपोमध्ये जाणं गरजेचं आहे. तुम्ही एस टी महामंडळाच्या डेपोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या कार्ड जे आहे ते सांगितल्यानंतर तुम्हाला फोनपेद्वारे तुम्ही किंवा कॅशद्वारे देखील त्यांना पैसे देऊ शकता. त्यानंतर ते तुम्हाला रिचार्ज मारून तुम्हाला देतील. त्यानंतर हे तुम्हाला स्मार्ट कार्ड यूज करा येईल प्रवासामध्ये. त्याचबरोबर यासाठी जी डॉक्युमेंट ते पहिले जी लागत होती ते आता देखील लागणार नाही. उदाहरणार्थ आधार कार्ड पहिलं वयोवृद्ध महिलांना किंवा वयोवृद्ध पुरुषांना आजोबा सर्वच असतील त्यांना सर्वांनाच लागत होते. ज्यांचे एज होते 60पेक्षा जास्त यांच्याकडे आधार कार्ड देखील दाखवायला लागत होते. पण असं होणार नाही आहे. जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्याचबरोबर जे एज आहेत म्हणजे ज्यांचं एज 60पेक्षा जास्त आहे अशांना देखील ह्याचा एक लाभ आहे. म्हणजे ह्यांना आधार कार्ड देखील दाखवायची गरज नाही आहे. ह्यांना फक्त तुमचं जे NCNC स्मार्ट कार्ड नवीन भेटलेलं आहे ते स्मार्ट कार्ड देखील दाखवल्यानंतर तुम्हाला या प्रवास देखील सुखदायक किंवा चांगला होऊ शकतो. त्याचबरोबर ही दिव्यांग किंवा हे एज 60पेक्षा जास्त वयोवृद्धसाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. त्याचबरोबर जे NCNC स्मार्ट कार्ड आहे ते 1 मेपासून सर्वांनाच अनिवार्य केलेलं आहे. बरोबर ही सरकारने जी काढलेले आहे NCNC स्मार्ट कार्ड त्यामध्ये जे तुम्हाला एस टी महामंडळाच्या डेपोमध्ये जाऊन काढणे गरजेचं आहे. खूप सारे फ्रॉड्स किंवा खूप सारे बनावट चालू आहे. असे खूप साऱ्याच प्रवाशांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर हे जे आता एस टी महामंडळ जे आहे ते आता तुम्हाला काय सांगताय, तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला जर काढायचं असेल तर एस टी महामंडळात जाऊन तुम्ही काढू शकता. तुम्ही प्रायव्हेटमध्ये जाऊन काढण्यास तुम्हाला मनाई आहे, ज्यामध्ये तुम्हाला फ्रॉड देखील कार्ड दिले जाते. कार्ड काढल्याच्या नंतर तुम्हाला सेम डे देखील कार्ड दिले जाते, पण कार्ड काढल्याच्या नंतर ते तुम्हाला कार्ड यूज करायला येत नाही. असे फ्रॉड खूपच चालू आहेत. त्यासाठी तुम्ही असं करायचं गरज नाही आहे. तुम्ही एस टी महामंडळाच्या डेपोमध्ये जाऊन तुम्हाला हे कार्ड काढणे गरजेचं आहे. ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे आणि खूप साऱ्यांचे नुकसान झाले असता ही सरकारने एक नवीन निर्णय घेतलेला असून एस टी महामंडळाच्या डेपोमध्ये जाऊन तुम्हाला NCNC स्मार्ट कार्ड हे काढणे गरजेचंच आहे. बरोबर जे कर्मचारी आहेत म्हणजे जे कर्मचारी रिटायर झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना देखील NCNC स्मार्ट कार्ड काढणे गरजेचं आहे. त्यांच्याकडे हे जे स्मार्ट कार्ड असेल आणि ती निवृत्ती म्हणजे ते निवृत्त झाले असतील या पदावरून किंवा एस टी महामंडळाचे चालक किंवा कॉन्ट्रॅक्टर या पोस्टवरून जर निवृत्ती झाली असेल तर अशा देखील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नवीन कार्ड NCNC स्मार्ट कार्डच्या माध्यमातून सरकारने देण्यात आलेलं आहे. हे चालक किंवा ह्यामध्ये जी लोक काम करत होते यांच्यासाठी एक महत्त्वपूर्णच आहे. ह्या सर्वच गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. परंतु हा जे कार्ड आहे ते कार्डवरती तुम्ही 199 रुपये भरता, पण हा रिचार्ज किती येतो भरपूर साऱ्यांना देखील हा प्रश्न पडलेलाच आहे. हे जे कार्ड आहे आता जे कार्ड चालू आहे किंवा हे तुम्ही 199 रुपये भरता, सरासरी तुमच्या जर कार्डवरती तो 100 रुपये इतका बॅलन्स येतो. भरपूर साऱ्यांना हा प्रश्न पडला होता की आम्ही 199 भरतो पण हे फक्त 100 रुपयेच का रिचार्ज सरासरी येतो. तर सरकारने किंवा हे एस टी महामंडळ डेपोने काय केले आहे, त्यांची जी KYC फी आहे किंवा त्याचबरोबर डॉक्युमेंटेशनचे जे चार्जेस आहेत त्यामध्ये हे तुम्हाला कार्ड देखील दिले जाते. त्याचबरोबर
हे कार्ड फक्त तुम्हाला पहिल्यांदाच 199 रुपये भरावे लागतात. त्याच्याच नंतर तुम्ही कितीही रुपयाचं त्यावरती रिचार्ज करू शकता. फक्त पहिल्यांदा तुम्ही हे कार्ड काढले असता तुम्हाला फक्त सरासरी 50 ते 100 रुपयापर्यंतचा हा तुम्हाला रिचार्ज पे होणार आहे. तर तुम्ही सेकंड टाइम म्हणजे तुमचा हा रिचार्ज संपल्याच्या नंतर तुम्ही सेकंड टाइम जेव्हा रिचार्ज करताल ते तुम्ही 100, 200, 50 पासून देखील स्टार्ट आहे. म्हणजे 50, 100, 200, 300, 400, 500 तुम्ही कितीही रुपयाचा तुमच्या कार्डवरती रिचार्ज मारू शकता. त्यामधून तुमचे एकही रुपये असे कट केले जाणार नाहीत. हे कार्ड जर तुम्ही नवीन काढत असल्यास ते तुम्हाला 200 रुपये भरावे लागतात किंवा हे अर्ज प्रक्रिया देखील तुम्हाला करावी लागते. त्यासाठी हे पैसे दिले जातात. त्याचबरोबर तुम्हाला 100 रुपये इतकाच तुमच्या सरासरी खात्यावरती किंवा तुमचं जे NC60 कार्ड आहे त्यावरती तुम्हाला दिला जातो. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. धन्यवाद.